नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला चिकन 65ची रेसिपी बनवून दाखवणार आहे। एकदम टेस्टी, स्वादिष्ट आणि क्रिस्पी अशी ही चिकन 65ची रेसिपी अगदी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच। त्यासोबत मी तुम्हाला टिप्ससुद्धा सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो नरम चिकन घेतला आहे, 2 मोठे चमचे घट्ट दही, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा फूड कलर, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा लिंबू। हे सर्व मसाले घालून आपण छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण टाकलेले मसाले सगळीकडे व्यवस्थित लागावे। इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मसाले टाकले तर तुमची चिकन 65ची रेसिपी कधीच फसणार नाही। इथे ना लिंबाच्या बिया पडल्या होत्या, त्या काढून घेते। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। इथे ना मी छान मिक्स करून घेतो। तोवर तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा। हे बघा, अशा प्रकारे आपलं छान मिक्स करून झालं आहे। बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे। आता हे चिकन आहे ना, ते आपण 15 मिनिटासाठी तसंच झाकून ठेवूया। झाकून ठेवल्यामुळे आपले मसाले चिकनमध्ये छान मुरतील। पंधरा मिनिटानंतर चिकन छान मुरलं आहे। आणि आपली पहिली टिप म्हणजे आपण इथे मैद्याऐवजी तांदळाचं पीठ वापरणार आहोत। त्याच्यामुळे काय होईल की चिकन 65ला चांगला क्रिस्पीपणा येईल। आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत। आणि इथे आपली दुसरी टिप म्हणजे आपण चिकनला छान कोटिंग येण्यासाठी आपण इथे अंडा वापरणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 अंडा घेतला आहे। अंडा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। अंड्यामुळे ना चिकनला छान कोटिंग येईल। इथे ना मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे आपलं सर्व छान मिक्स करून झालं आहे आणि कलरसुद्धा किती छान आला आहे, बघू शकता तुम्ही। आता ते आपण फ्राय करून घेऊया। बाजूला कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले होते, चेक करूया तेल गरम झाले की नाही। तेल आपला गरम झाला आहे। इथे आपण चिकनचे पीस तेलामध्ये टाकून तळून घेऊया। इथे ना आपल्याला चिकन तळता वेळेस तेल जास्त गरम नाही ठेवायचं। तेल जास्त गरम झाल्यामुळे ना चिकन करपण्याची शक्यता असते आणि त्याचा कलरसुद्धा बदलू शकतो। आणि आपल्याला याला मंद आचेवर सुद्धा तळून नाही घ्यायचं। मंद आचेवर तळल्यामुळे ना त्याच्यामधील पाणी सुटायला सुरुवात होते आणि चिकन आपला नरम पडतो। आपल्याला याला ना मीडियम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। बघू शकता किती छान कलर आला आहे। त्याला आपण साईडला काढून घेऊया आणि असंच बाकी उरलेला सुद्धा तळून घेऊया। इथे सर्व चिकन तळून झालं आहे। त्याला आपल्याला हॉटेलसारखं बनवण्यासाठी आपण इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यासाठी मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, अर्धा इंच अद्रक, 4 ते 5 मिरच्या घेतल्या होत्या, त्यांना मधून कट करून घेतला होता आणि कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्त्यामुळे याला टेस्ट छान येते। आता याला आपण छान परतून घेऊया। तुम्हाला जर क्रिस्पी हवा असेल ना तर असंच हलकासं परतून घेतला तरी चालेल, पण मी ना इथे थोडा ज्यूसी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये आपले उरलेले मसाले होते ना, त्याच्यात थोडा पाणी टाकला आणि त्याला छान मिक्स करून घेतला आहे। तो आपण चिकनवर टाकून घेणार आहोत। कोणी ना इथे सॉससुद्धा वापरतात। त्याऐवजी तुम्ही सॉससुद्धा टाकू शकता। आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया। आणि त्याला छान लुक येण्यासाठी मी इथे थोडा सफेद तिळांचा सुद्धा वापर केला आहे। तसं बघितलं गेलं तर तिळ कोणी टाकत नाही, पण तिळ टाकल्यामुळे बघताना छान वाटतं, म्हणून मी तिथे तिळाचा वापर केला आहे। तुम्हाला हवा असेल तर टाका। रेडी आहे आपला चिकन 65। बघू शकता किती छान दिसतो। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ही आपली चिकन 65ची रेसिपी।